स्वागत संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे व संपूर्ण टीमच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। भिवंडी आगरी महोत्सव मधील सर्व स्टॉल धारकांना विनंती असेल की आपण त्वरित लवकरात लवकर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आमचे महिला मंडळ, बचत गट व इतरही जेवढे स्टॉल धारक आहेत सर्वांनी आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। तुमचा आम्हाला अभिमान आहे। माननीय संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांची आपणास विनंती आहे की आपण सर्व स्टॉल धारकांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। हॅलो 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 भिवंडी आगरी महोत्सवच्या आजच्या 6व्या दिवसामध्ये 6व्या पर्वामध्ये सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सर्व आमच्या महिला भगिनींना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर बसून घ्यायचं आहे। ताई, या ठिकाणी थोडाच वेळेत श्री गणेशाचं पूजन, साईबाबांचं पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन स्टेज पूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल। आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व स्टॉल धारकांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे। सभी स्टॉल धारकों से विनंती है, जिनके भी स्टॉल लगे हैं कृपया आप व्यासपीठ के सामने आ जाएं। आपल्या कमिटीतील श्री गोपीनाथ पाटील, गोरखनाथ जोशी, चंद्रकांत भंडारी, नरेश पाटील, योगेश गुळवी, विजय म्हात्रे, बिंदास पाटील, राजेश पाटील व ज्ञानेश्वर मुकादम यांनी आज सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर थांबायचं आहे। तसेच त्यांच्यासोबत सौ गुलाबताई, सौ उर्मिलाताई, सौ कांचन पाटील व सौ निर्मलाताई यांनी सुद्धा व्यासपीठावर थांबायचं आहे। सर्व स्टॉल धारक आणि पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन बसायचं आहे। त्याचप्रमाणे जे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत
त्या कलाकारांनी सुद्धा सध्या व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हायचं आहे. कामणगावचे डॅशिंग व्यक्तिमत्व श्री प्रवीण शेठ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण VIP डेस्कमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवीणजी गुप्ता एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्या समवेत श्री भरत महादेव पाटील आपणही व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हायचं आहे. भिवंडी आगरी महोत्सव मध्ये सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होईल. तरी दीप प्रज्वलनासाठी आपण त्यांना आमंत्रित करूया. वेलकम सर. त्यांच्या समवेत संस्थापक अध्यक्ष श्री विशुभाऊ म्हात्रे, मनोज पाटील पिंट्या, आपण व्यासपीठाचा संपर्क साधायचा. सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतील. दीप प्रज्वलन आणि गणपती बाप्पा, साईबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतील. त्यांच्या समवेत आमचे संस्थापक अध्यक्ष श्री विशुभाऊ म्हात्रे, श्री यशवंतजी केणे, श्री विजयदादा पाटील, प्रवीणजी गुप्ता साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण पूजनासाठी पुढे यायचं आहे. भिवंडी आगरी महोत्सवच्या आज 6व्या दिवसाचं पूजन कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला प्रार्थना करून सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते होत आहे. त्यांच्या समवेत आमचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, शशिकांत कथोरे, प्रवीणजी गुप्ता, विजयदादा पाटील, यशवंतजी केणे, तसेच आमचा महिला वर्ग रमेशजी कराळे, श्री भरतजी महादेव पाटील, श्री कैलासजी मडवी, आपणास सुद्धा विनंती असेल की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. श्री कैलास मडवी. कामणगावचे उद्योगपती प्रवीणजी गुप्ता, आपणासही विनंती असेल आपण पुढे यायचं. जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की, साई बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की. भिवंडी आगरी महोत्सवचा संपूर्ण देखावा पाहत सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे. वेलकम सर. सर्व आमच्या स्टॉलधारक महिला ज्या आहेत, जे उद्योगाची दिशा सर्व समाजाला दाखवतात,
त्यांना विनंती असेल की आपण बी आमदार साहेबांसोबत व्यासपीठावर यायचं आहे. प्रवीणजी गुप्ता आपण आणि आपले सहकारी सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांनी व्यासपीठाच्या मध्यभागी एका रांगेत उभं राहायचं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख जय नाईक सर यांचं आगमन झालेलं आहे. सर आपण व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, या ठिकाणी स्टेज पूजन होत आहे. स्टेज पूजनसाठी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, त्यांच्यासोबत श्री कचरू हरड, श्री नरेशजी पाटील, श्री वसंत म्हात्रे, श्री काळूराम भोईर, श्री विठ्ठल पाटील ही आमची बुवा मंडळी आहे. सामाजिक कार्यामध्ये यांचा सतत हातभार असतो. यांना पाचही जणांना विनंती करतो की आपण स्टेज पूजन करायचं आहे. श्री कचरू हरड, श्री नरेश पाटील, श्री काळूराम भोईर, श्री वसंत म्हात्रे, श्री विठ्ठल पाटील, श्री रमेश कराळे, श्री यशवंतजी केणे, विजयदादा पाटील, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भिवंडी आगरी महोत्सव 2024 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि आनंद लुटणाऱ्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि आपली हबप हरिभक्त पारायण मंडळी यांच्या हस्ते व्यासपीठाचं पूजन संपन्न झालेलं आहे. सोबत संस्थापक अध्यक्ष श्री विशुभाऊ म्हात्रे, श्री यशवंतजी केणे, श्री विजयदादा पाटील, श्री शशिकांत कथोरे, श्री रमेश कराळे, त्याचबरोबर आज पाहुणे म्हणून श्री प्रवीणजी गुप्ता व त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. श्री भरत महादेव पाटील. पाहुण्यांना विनंती असेल की आपण आमदार साहेबांसोबत व्यासपीठावर उपस्थित राहायचं. आज आपण व्यासपीठावर या ज्या महिला पाहत आहात, आमची करुणाताई असेल किंवा इतर सर्व महिला आहेत, या ठिकाणी आमदार साहेबांच्या समवेत मागच्या बाजूला ज्या महिला उभ्या आहेत, या रोजगारातून स्वयंरोजगार तयार करणाऱ्या महिला आहेत. महिला मंडळ, बचत गट आणि महिला व्यवसाय करू शकतात हे दाखवण्याची धमक या महिलांमध्ये आहे. म्हणून सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे यांनी त्यांना आज मुख्य व्यासपीठावर बोलवून सन्मानित करण्याचं ठरवलं आहे. मी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे व आमच्या संपूर्ण आयोजकांना विनंती करतो की आपण सन्माननीय आमदार जी श्री किसनजी कथोरे साहेब यांचा भव्य व दिव्य असा सत्कार करावा. श्री कैलासजी मडवी, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे सन्मान करण्यासाठी.
श्री अमरजी म्हात्रे, आपणही व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी भिवंडी आगरी महोत्सवच्या 6व्या दिवसामध्ये आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचं भव्य दिव्य असं स्वागत होत आहे. डीजे संस्थापक अध्यक्ष श्री विशुभाऊ म्हात्रे व संपूर्ण टीम यांच्या वतीने सन्माननीय आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर मी विनंती करेन श्री कैलास मडवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला भिवंडी आगरी महोत्सव वर्ष 11वे या भव्य दिव्य अशा ग्राउंडवर आणि त्याही पेक्षा जे आपल्या संस्कृती जोपासना करण्याचा जो प्रयत्न केला, सुरुवातीला मी जे खरं म्हणजे कल्याणचा देखावा, खाडीवरील पूल, मंदिर, बैलगाड्या आणि त्याच्याही पेक्षा शेतकरी भाजीपाला कसा पिकवतात असं एक वेगळं आगळं आल्या जे दर्शन झालं, त्यातच खऱ्या अर्थाने आमच्या संस्कृतीची त्याच्यामध्ये जोपासना केल्याबद्दल खरं म्हणजे विसुभाऊ तुमच्या सगळ्या मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो. या महोत्सवासाठी उपस्थित असलेले आपण सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे अजूनही पुढं कार्यक्रम असल्यामुळं मी लवकर आलोय, कारण उशिरा आला असतो तर मला अजून त्याच्यामध्ये सहभागी होता आलं असतं. अशा प्रकारचं चित्र आज या भिवंडी महोत्सवाच्या निमित्ताने केले. खरं म्हणजे हे जर आता आपण टिकवलं नाही ना विसुभाऊ, तर भविष्य आपल्या दृष्टीने अंधकारमय आहे. फ्लॅट संस्कृती ही आपलं काम नाही, आपलं काम आहे आपल्या गावातलं घर, आणि ते तुम्ही पाटलाचं घर दाखवलंय ते सुद्धा एक कौतुक करण्यासारखं आहे. आम्हाला ही जपलंच पाहिजे, नेहमीच आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजेत. माझ्या भगिनीने मी आता त्यांना विचारलं आगरी पद्धतीचं काय केलंय, पटकन काही एक भगिनी माझी बोलली की वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन आता चायनीजच्या येतात त्यातल्याही केल्यात काही गोष्टी. आम्हाला आमच्या संस्कृतीचे लक्ष देण्याची गरज आहे. कधी कधी मी बऱ्याच शाळांच्या किंवा महिलांचे कार्यक्रम असतील त्या टायमाला उदाहरणं देत असतो. यापूर्वी म्हात्रेसाहेब आपल्या मुलं रडायला लागली, हातातलं काम टाकून आपली त्या मुलाची आई असेल कोणी भगिनी असेल धावत जाऊन मुलाला उचलून घेत होती आणि मूल शांत होत होतं. आता संस्कृती कशी बदलत चालले, मूल रडायला लागलं, आई तिच्याजवळचा मोबाईल घेते, चालू करून देते ना मुलाच्या हातात देते, मुलाला उचलायला लागत नाही, मुलगा गप्प राहतो. हे जर आपण खरं म्हणजे जर थोडा विचार केला नाही तर भविष्य आपल्या दृष्टीने खूप चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. आणि म्हणून असे महोत्सव झाले पाहिजेत की ते समाजाला दिशा दिली पाहिजे, समाजाची
जी जडणघडण आहे ती या नवीन मुलांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आम्ही कोणत्या संस्कृतीतून तयार झालेलो आहोत. आजही तुम्हाला सांगतो, आता आपण सगळ्या जरी हॉटेलांच्या जात असतील तरी आपल्याला घरची दाल भाकरी हीच सगळ्यात आवडते, कोणालाही असेल तरी. मग आपली दाल वजडी जरी असेल तर ती जेवढी आपण मनापासून खाऊ, त्या हॉटेलमधली तंदुरी नाही खाणार तेवढी. हे आपण खरं म्हणजे या अशा संस्कृतीमधून जपण्याचं काम करतोय आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. या महोत्सवाला शुभेच्छा देत असताना मला आनंद वाटेल, कारण तसा मी तुमच्या परिवारातलाच आहे. म्हणजे मला घडवणारा खरं म्हणजे आमच्या कथोरे जरी इथं असेल, पण आगरी समाजाने खऱ्या अर्थाने तिथं मला खूप माझ्यावर प्रेम केलं आहे. मी अंबरनाथ तालुक्यामध्ये जी सुरुवात माझी पंचायत समिती झाली आणि आमदार करेपर्यंत पूर्ण सगळी ताकद माझ्या मागे नेहमीच राहिलेली, त्यामुळे जिव्हाळा, आपुलकी, जातीच्या पलीकडे जाऊन आपण जर खऱ्या अर्थाने जर जोडलं गेलो तर मला वाटतंय निश्चितपणे कुठेही अडचणी येत नाही. आणि तसा घडलोय मी विकासाच्या नावाने. विकास हा माझ्या हातावर फिरत असतो. कुठल्याही कोणी सांगितलं तरी मला कुठलंच काम मी त्याला नाही म्हणत नाही. माझ्या मतदारसंघात तर हिशोबने एवढ्या प्रकारचा निधी मी आणतो, पण दुसऱ्यांच्या मतदारसंघात सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो. शेवटी माझे बांधव आहेत, माझ्या लोकांना कुठेतरी मदत जर होत असेल तरच त्या आमच्या पदाचा खरा उपयोग होतोय. आणि म्हणून भिवंडी हे सुद्धा चांगल्या विचारातून जोडण्यासारखं जे भाग आहे. आता जरी शहरीकरण झालं असेल तरी आपली संस्कृती या अशा माध्यमातून जपण्याचं काम तुमचं मंडळ करतंय, हे मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. लवकर आल्यामुळं मला आता विश्वभावाने खूप चांगला प्रस्ताव दिला का याचं चित्रीकरण तुम्ही आता करा, कारण मी जिल्हाधिकाऱ्यांना ही याची सांस्कृतिक विभागाकडे याची शिडी पाठवू आपण, आणि त्याच्यावर खरं म्हणजे शासनाने सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे महोत्सव भागाभागामध्ये झाले पाहिजेत असा सरकारने निर्णय घ्यावा. अशा प्रकारची मागणी सुद्धा मी भिवंडी महोत्सवाच्या माध्यमातून करेल. आपण ती मला जर डॉक्युमेंटरी सगळी पूर्ण केली आणि ती बघण्यासारखीच आहे. खरं म्हणजे आज माझ्याबरोबर कलेक्टर होते, मी त्यांना सांगितलं असतं तरी ते मुंबईची मीटिंगमधून त्यांना आणता आलं असतं मला, आणि खूप चांगला विषय झाला असता तो. पण तरीसुद्धा त्यांना ती शिडी आपण दाखवू, पाहू, आणि ती सांस्कृतिक विभाग जो आपला असतोय की ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने सरकारकडे जातात त्याच्या माध्यमातून आपल्यालाही त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल आणि त्याला प्रसिद्धी मिळेल. हे कधीतरी आपण टिकवलं पाहिजे आणि टिकवण्यासाठी सगळेजण तुम्ही मेहनत करतात, त्याबद्दल कौतुक केलं पाहिजे. खरं म्हणजे किती स्वच्छता पण किती ठेवलेली, म्हणजे वाटणारच नाही कोणाला की एवढ्या गर्दीमध्ये महोत्सव होतो, पण टापटीप सगळ्या बाबतीमध्ये व्यवस्थितपणे काम केलंय. मनापासून मंडळाचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सन्माननीय आमदार जी किसनजी कथोरे साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला वचन दिलेलं आहे की शासनापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवला जाईल आणि येत्या भविष्य काळामध्ये शासनाकडून या कार्यक्रमासाठी मिळेल ते योगदान या ठिकाणी करण्यात येईल. या ठिकाणी आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत. कामणगावचे प्रसिद्ध उद्योगपती श्री प्रवीणजी गुप्ता यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो. श्री विशुभाई म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष भिवंडी आगरी महोत्सव, श्री प्रवीणजी गुप्ता यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांच्यासोबत मी विनंती करतो भरत पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. भरत महादेव पाटील